लिली फुलाच्या लागवडीबद्दल तुम्हाला माहितीये का? मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा। लिलीची लागवड 3 टप्प्यामध्ये केली जाते। यात पहिल्या टप्प्यात टिश्यू प्रक्रियेतून नर्सरी तयार करतात। हे काम मोठ्या प्रयोगशाळा किंवा कंपन्यांमध्ये केलं जातं। दुसऱ्या टप्प्यात नर्सरीत लागवड केली जाते। या वनस्पतीला फुलं मिळत नाहीत तर कंद मिळतात। तिसऱ्या टप्प्यामध्ये हे कंद भांड्यांमध्ये लावले जातात आणि यातून फुलं मिळतात। डोंगराळ राज्यांमधील वातावरण लिली फुलासाठी अनुकूल आहे। अशा भागातील शेतकरी पॉली हाऊस शिवाय उघड्यावरही लिलीची लागवड करू शकतात। तर मैदानी भागात लिली लागवडीसाठी पॉली हाऊसची आवश्यकता असते। पॉली हाऊस मध्ये लागवडीसाठी 2.5 किलो कोकोपीट, 2.5 किलो गांडूळ खत, 2.5 किलो स्ट्रा आणि 5 किलो कोळशाची राख आवश्यक असते। या सर्वांचं एकंदरीत मिश्रण लागवड करणार असलेल्या क्षेत्रावर टाकणं आवश्यक आहे। कंद वाढायला 3 महिने लागतात, पण याच काळात चांगली काळजी घेणं आवश्यक असतं। ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं तर नुकसान टाळलं जाऊ शकतं। लागवडीनंतर 3 महिन्यानंतर कंद तयार होतं आणि त्यानंतर त्याची मुळासकट काढणी केली जाते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।